नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. आतापर्यंत आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो, ती आता गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजे आता कोर्ट महिपतीला शिक्षा सुनावणार असते. तर इथे अर्जुनने आता कोर्टामध्ये महिपतच्या विरोधामध्ये असे काही पुरावे सादर केलेले असतात. त्यामुळे आता कोर्टाला सुद्धा महिपतीला आता कारावासाची शिक्षा ही द्यावीच लागते. तेव्हा इथे जज साहेब आता अर्जुनचे सगळे पुरावे बघत आता महिपतीला 12 वर्षांची कारावासाची शिक्षाही देतात आणि त्यामुळे आता महिपतीला ही अटकसुद्धा होते. तेव्हा साक्षीला खूप मोठा धक्का बसतो आणि आता आपण सुद्धा या प्रकरणामध्ये अडकत जाणार की काय अशी भीती तिला वाटते. तर आता अर्जुन कोर्टामध्ये पुरावे कसा सादर करतो आणि रविराज काकांकडून आपल्या वडिलांची प्रताप काकांची केस कशी काढून घेतो ते बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. कारण अर्जुनला आधीच माहिती असतं की महिपतीने माझ्या डॅडला म्हणजे प्रताप काकांना या केसमध्ये अडकवण्याचं काम केले आणि त्यातून बाहेर काढण्याचं कामसुद्धा महिपतीनेच केले. त्याच्यामुळे कुणालाही त्याच्यावरती संशय येणार नाही. पण अर्जुन आणि सायलीला चांगलंच माहिती असतं की हे कारस्थान महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे यांचं आहे. तेव्हा अर्जुन आपल्या मनामध्येच म्हणतो की यांची बाजूच खोटी आहे. रविराज कधीही माझ्या डॅडला या केसमधून बाहेर काढू शकत नाही, कारण त्यांना कुठले पुरावेच मिळणार नाही आहेत. कारण पुरावे ज्यांच्या विरोधात मिळवायचे आहेत त्यांनी त्यांच्यासमोर मैत्रीचा हात हा पुढे केलेला आहे आणि तो म्हणजे महिपत शिखरे. त्याच्यामुळे अर्जुन कोर्टात येऊन रविराज काकांच्या हातातून आपल्या वडिलांची प्रताप काकांची केस काढून घेतो आणि मग त्यांना निर्दोष सिद्ध करतो. तर आता आपण अर्जुन प्रताप काकांना कोर्टामध्ये सर्व पुरावे सादर करत कसं निर्दोष सिद्ध करतो हे आपण आता सविस्तरपणे बघणार आहोत. तर इथे कोर्टाची तारीख असते तेव्हा सगळेजण तिथे जमलेले असतात. अर्जुनची संपूर्ण फॅमिलीसुद्धा प्रताप काकांसोबत कोर्टामध्ये सादर झालेली असते. त्याचबरोबर साक्षी आणि महिपतीसुद्धा आलेले असतात. महिपती आणि साक्षीला असं वाटत असतं की आपल्याजवळ काही येणार नाही आहे, कारण आपल्याबरोबर जो वकील आहे तो आपल्या विरोधामध्ये काही पुरावे गोळा करतच नाही आहे. त्याच्यामुळे रविराजला आपल्यावर तरी संशय येणार नाही आहे. तेव्हा दोघंजणं आता निर्धास्त बसलेले असतात. कारण रविराज काका हे जरी प्रताप काकांचे वकील असतील तरीसुद्धा गुन्हा केलेला असतो तो महिपत शिखरेने. पण त्यांच्या विरोधात काही पुरावे आता रविराज काकांकडे नसल्यामुळे ते काही प्रताप काकांना कोर्टामध्ये निर्दोष सिद्ध हे करतच नसतात. तेव्हा इथे आता जेव्हा सरकारी वकील म्हणतात की तुमच्याकडे असे काय पुरावे आहेत ज्यामुळे तुम्ही प्रताप सुभेदार यांना निर्दोष सिद्ध करू शकता, तेव्हा इथे जज साहेब म्हणतात की तुमच्याकडे जे पुरावे असतील ते कोर्टामध्ये सादर करा. तेव्हा इथे रविराज काकांकडे आता कोर्टामध्ये सादर करण्यासाठी काही पुरावेच नसतात. ते फक्त एवढंच म्हणत असतात की मिस्टर प्रताप सुभेदार हे खूपच प्रामाणिक बिझनेसमॅन आहेत आणि त्यांच्या एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधीच त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही आहे. तुम्ही त्यांचे रेकॉर्ड चेक करू शकता. पण नक्कीच त्यांना कुणीतरी फसवण्याचं काम करतं आहे. त्यांच्या औषधांच्या ट्रकमध्ये कुणीतरी जाणून बुजून त्यांना फसवण्यासाठी ड्रग्स ठेवले होते, पण त्यांनी असं काही केलेलं नाही आहे. याच्यामध्ये मिस्टर प्रताप सुभेदार यांचा काही हात नाही आहे. तेव्हा इथे आता सरकारी वकील म्हणत असतात तुम्ही तर असंच म्हणणार की त्यांनी काहीच केलेलं नाही आहे, पण ड्रग्स त्यांच्या औषधांच्या ट्रकमध्ये सापडलेले आहेत. मग जर त्यांनी काही केलेलं नाही आहे मग तुम्ही तसे पुरावे सादर का करत नाही. तेव्हा प्रताप काका म्हणत असतात की सध्या तरी आमच्याकडे असे काहीच पुरावे नाही आहेत. म्हणजे हे कुणी केलं असेल, मिस्टर प्रताप सुभेदार यांच्या वाईटावरती कोण आहे हे आम्हाला कळलेलं नाही आणि आम्हाला त्यासाठी मग वेळ हवा आहे, असं आता रविराज काका कोर्टामध्ये म्हणत असतात. ते आता इथे महिपत शिखरे आणि साक्षी शिखरेला खूपच जास्त आवडतं, कारण त्या दोघांचं नाव कुठेच येत नसतं. आता मात्र अर्जुन कोर्टामध्ये एंट्री करतो. अर्जुनला आता रविराज काकांचं हे बोलणं अजिबातच आवडत नाही, कारण त्याला माहिती असतं की इथे रविराजकडे काहीही पुरावे नाही आहेत ज्यामुळे माझे वडील प्रताप सुभेदार हे इनोसंट प्रूफ होतील. तेव्हा आता अर्जुन कोर्टामध्ये येतो आणि जज साहेबांना रिक्वेस्ट करत असतो की मला मिस्टर प्रताप सुभेदार यांची केस माझ्या हातामध्ये घ्यायची आहे, कारण मला त्यांना इनोसंट प्रूफ करायचं आहे. त्यांना इनोसंट प्रूफ करण्यासाठी जे काही पुरावे हवे आहेत ते सगळे माझ्याकडे आहेत आणि मला ते कोर्टाला मुद्देसूद मांडून सगळे काही सांगायला नक्कीच आवडतील. तेव्हा इथे आता रविराजाच्या हातातून अर्जुन आधी आपल्या वडिलांची केस काढून घेतो. अर्जुन म्हणतो की डॅड तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा आणि मला तुमचा वकील म्हणून निवडा प्लीज डॅड. मी तुम्हाला इनोसंट प्रूफ करेन, मी सगळे पुरावे सादर करेन, तुमची निर्दोषीतून सुटका नक्की होईल. तेव्हा इथे आता प्रताप काकासुद्धा अर्जुनवरती विश्वास ठेवतात आणि आता आपला वकील म्हणून
अर्जुनची निवड करतात, तेव्हा इथे जज साहेबसुद्धा त्याला परवानगी देतात. कारण अर्जुन किती कर्तृत्ववान वकील आहे हे जज साहेबांना सुद्धा माहिती असतं आणि आपल्या वडिलांची केस लढण्यासाठी तो किती कासावीस होतोय हे सुद्धा जज साहेबांच्या लक्षात येतं आणि ते नक्कीच आता अर्जुनला परवानगी देतात की तुम्ही असे पुरावे सादर करून तुमच्या वडिलांना जर निर्दोष सिद्ध करत असाल तर नक्कीच करा, असं आता इथे जज साहेब म्हणत असतात. तेव्हा इथे साक्षी आणि महिपत दोघंजण खूप जास्त घाबरतात. अर्जुनला आपल्या विरोधामध्ये नक्की काय पुरावे सापडलेले आहेत हेच त्यांना कळत नसतं. कारण सायलीची बॅग आणि तिचा मोबाईल सगळं काही जाळून टाकलेलं असतं. त्यामुळे पुरावे हे कुठले असतील असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन आता संतोषने दिलेलं सायलीकडे जे पेनड्राईव्ह असतं ते कोर्टामध्ये सादर करतो. त्याच्यामध्ये सगळं काही आता निष्पन्न होतं की त्याच्यामध्ये जो आवाज आहे तो महिपत शिखरे आणि संतोषचा असतो. त्याच्यामध्ये महिपत शिखरेने संतोषला कसं ब्लॅकमेल केलेलं असतं, त्याच्या मुलीच्या आजारपणाचं भांडवल करून त्याला हे काम करायला सांगितलेलं असतं, ते सुद्धा जास्तीचे पैसे देऊन. तर इथे आता आपल्या मुलीसाठी संतोषने हे काम केलेलं असतं आणि महिपत शिखरेनेच प्रताप काकांच्या औषधांच्या ट्रकमध्ये ड्रग्ज लपून ठेवायला सांगितलेले असतात हे सिद्ध होतं आणि ते सुद्धा पुराव्यांसकट. त्यामुळे इथे आता सगळेजण खूपच जास्त खुश होतात कारण अर्जुनने प्रताप काकांना इनोसंट प्रूफ केलेलं असतं आणि त्याचबरोबर अर्जुन आता संतोषला सुद्धा कोर्टामध्ये घेऊन येतो आपली साक्ष देण्यासाठी. तेव्हा संतोष सुद्धा आता घडलेला संपूर्ण प्रकार इथे महिपतीचा कोर्टामध्ये सांगून टाकतो. तेव्हा इथे संतोषला धमकावून हे कृत्य करायला सांगितलेलं असतं, त्यामुळे संतोषला काहीही शिक्षा होत नाही. पण इथे जज साहेब आता म्हणतात की इथे महिपत शिखरे यांनी अंमली पदार्थाची तस्करी केलेली आहे, त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतोय आणि त्यांना कारावासाची शिक्षा 12 वर्षांची होणार आहे, अशी शिक्षा आता महिपत शिखरेला दिलेली असते. तेव्हा महिपत शिखरेच्या हातामध्ये आता हातकडी आलेली असते आणि महिपत शिखरेला पोलीस घेऊन जात असताना तो सायलीकडे रागाने बघत असतो. पण सायलीसुद्धा त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्याकडे त्याच नजरेने बघत असते आणि मग जेव्हा संपूर्ण फॅमिली एकत्र उभी राहते आणि महिपत शिखरे जात असताना त्याच्याकडे बघत असते, तेव्हा महिपत मागे वळून संपूर्ण सुभेदार फॅमिलीकडे एकदा बघतो आणि अशा काही नजरेने बघतो, त्यामुळे त्याला आता सुभेदारांचा किती राग आला हे सुद्धा दिसून येतं. तरी ते साक्षी आता आपल्या अण्णांना शिक्षा झालेली असते त्यामुळे खूपच जास्त रागात असते. तर आता आपल्या कारस्थानाचं बिंग फुटलेलं असतं. आता चैतन्याला सुद्धा आपल्या या कारस्थानाबद्दल कळतंय की काय अशी भीती सुद्धा साक्षीच्या मनात आता उत्पन्न झालेली असते. त्यानंतर इथे सायलीमुळे आता प्रताप काका हे निर्दोष सिद्ध झालेले असतात हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. कारण पेनड्राईव्ह सायलीनेच आपल्या जीवाची बाजी लावून ते लपून ठेवलेलं असतं, त्या गुंडांपासून जपून ठेवलेलं असतं. त्यामुळे इथे अर्जुन प्रताप काकांना निर्दोष सिद्ध करतो. तेव्हा प्रताप काका आता सायलीला म्हणत असतात की तू सुभेदारांची सून शोभतेस, तुझ्यामुळे मी आज जेलमधून बाहेर पडलेलो आहे, तुझ्यामुळे मी या केसमधून निर्दोष सिद्ध झालेलो आहे. तेव्हा इथे प्रताप काकांनी आणि आता पूर्णाजीने सुद्धा सायलीला आपली सून म्हणून स्वीकारलेलं असतं. सायली आपल्या कुटुंबासाठी खूप काही करते असं आता अश्विन आणि कल्पना दोघंजण म्हणत असतात. सायली वहिनी तू खूपच जास्त ग्रेट आहेस, तू बरोबर ते पुरावे लपून ठेवलेस आणि नंतरला दादाने ते शोधून इथे आपल्या डॅडला आता निर्दोष सिद्ध केलेला आहे म्हणून अश्विन सुद्धा कौतुक करत असतो. तेव्हा प्रताप काका आता सायलीची माफी सुद्धा मागतात. गैरसमज झाल्यामुळे पूर्णाजी आणि प्रताप काका सायलीला खूप काही बोललेले असतात. तेव्हा इथे आता महिपतीचा खरा चेहरा प्रताप काकांच्या आणि पूर्णाजीच्या समोर आलेला असतो. त्यांनी आपल्या बिझनेसमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती फक्त आणि फक्त मला फसवण्यासाठी केली होती हे सुद्धा प्रताप काकांच्या लक्षात येतं. तर हा महिपत शिखरे खूपच जास्त डॅम्बिस आणि वाईट माणूस आहे हे तर आता सिद्ध झालेलं असतं. तेव्हा इथे आता प्रताप काका पूर्णाजी आता अर्जुन सायलीची माफी मागतात आणि तुम्ही दोघांनी मला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जे काही प्रयत्न केलेत त्यासाठी ते आभारसुद्धा व्यक्त करतात. त्यानंतर इथे अर्जुन सायलीला म्हणत असतो की खरंच तुम्ही माझ्या कुटुंबासाठी खूप काही केलेलं आहे, तुम्ही स्वतःच्या जीवाचीच पर्वा न करता माझ्या डॅडला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ते पुरावे तुम्ही खूपच जास्त शक्कल लढवून ते लपून ठेवलेत, म्हणून आज मी कोर्टातून डॅडला निर्दोष सिद्ध करू शकलो. तेव्हा इथे अर्जुन आता सायलीचं खूप जास्त कौतुक करत असतो. तेव्हा इथे सायलीला खूपच जास्त आनंद होतो कारण आज सुभेदार कुटुंब खूपच जास्त खुश झालेलं असतं.